झालं परभणी? मोबाईल नाही बघत. तुम्ही बघता मोबाईल? मग मी बघतो. काय सांगा तरी स्टोरी. मला बघ जाऊ द्या. हा परभणीला काय झालं? परभणी का नांदेड मला दोन्ही पाहिजे. गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हंटर सॅम ब्लॉग. नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची व्हिडिओ आहे, आम्ही चाललो आहे छत्रपती संभाजी महाराज नगर कृष्णेश्वर मंदिरात चाललो आहे. आणि आमची माझ्यासोबत आता सध्या आहे बंडू आणि बघू शकता बाकी पुढे सगळी गाडी चालू आहे. आणि आता आमची ट्रेन लागली आहे 15 नंबर प्लॅटफॉर्मवरती आणि आता आम्ही चाललो आहे ट्रेन पकडायला. बघूया आता ट्रेनमध्ये आता ट्रेन येणार आहे. तर आता आम्ही सगळे डबा पकडायला तयार आहे आणि इथे गर्दी बघू शकता. इकडे ट्रेन येणार आहे. बसायला भेटलंय बघा इथे. मावशी इस्माईल बोलते आजी तसं काय म्हणू नको माय काय म्हणू का त्याला आज शिकवलं का मोठं माणसाला पाय मारायचं शाळेमध्ये जातो काय करते काय बरोबर परवाचा खरा मजा जनरल डब्बा. परवाचा डब्बा जनरल डब्बा. कसं वाटतंय बॉस? माहिती आहे त्याला. त्याची पाय वरती होते खाल्लं नंतर त्यांनी खाल्लं. तुम्हाला थोडा त्रास होत असला तर तुम्ही तिकडे कोपऱ्याला जा बरं, आरडू नका इथं. खाली बसा. त्यांनी बघितलं मला गाडीच्याच खाली उतरायचं याचं काय बसलेला कल्याणाला कल्याण आला नाही माझ्याकडे. मावशी तुम्हाला कुठं उतरायचं उगा पाता सांगा किंवा जनरल डब्याचा प्रवास बोल स्ट्रगल. काय नाही पाय बाकीच्या गाड्यांच्या पण आहेत भैया लोकांची गाडी हुसेन सागर वगैरे आहेत. बघा माझ्या बाजूला बसलेले आजी. बघू शकता तुम्ही भाजी ताजी. आजी तुम्ही तिकडे होतात मगाशी, त्रास काय भाऊ तुला? हळूहळू इकडे आलात अरे आणि आता हळूहळू बसायला भेटलं. कसं वाटतं तुम्हाला? त्या बाबांना पाठव इकडे जा इकडे आले घरून. मग आता बसायला पण भेटलं. कसं वाटलं? उभे राहिलेले काय रे मगाशी. बाबा आता उतरून जाईल रे मी. आता उतरते कुठले? आता 11 वाजले. आता तुम्हाला 3 वाजता उतरायचं आहे. तुमचं नाशिक 3 वाजता येणार आहे. लेट झाली वाटतं. नाशिकला उतरायचं तुम्हाला ना? नाशिक 3 वाजता येणार आहे. 12 वाजता बोलले होते. 12 वाजता बोलली होती कारण तुम्ही ट्रेन लेट झाली वाटते. तुम्ही मस्त 3-4 तास आता बसून जाणार आहे. बाथरूम मध्ये हो काय झालं परभणी? नाही माहिती मोबाईल नाही बघत. तुम्ही बघता मोबाईल? मग मी बघतो. काय सांगा तरी स्टोरी. मला बघ जाऊ द्या. हा परभणीला काय झालं? परभणी का नांदेड मला दोन्ही पाहिजे. काय झालं ते तरी सांगा. ते पोराची इथं दोघांची गाडी तो जे बी मला मुलगा आहे हा तिला मारून टाकलं रे त्याला. अच्छा मारून टाकलं. ते नाही माहिती. मोबाईलवर होतं तर गाईज आता आपण पोचलो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि ही ट्रेन आहे आमची जी आता आम्ही सोडली. आता तिला बाय बाय करायचं आहे आणि आमची अर्धी गाडी तिकडनं आहे आणि बंडू आणि मी इकडनं आहे. पुढे जायचं आहे आम्हाला, त्याला फोटो वगैरे काढायचा आहे. तर गाईज आता आपण पोचलो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि आपण आता ही ट्रेन आहे त्या ट्रेनला आपण आता बाय बाय करणार आहे. आपली गॅग बघू शकता इथे सगळे आता एकत्र झालेले आहेत इकडे. हाय
हा नमस्कार नमस्कार. आता आम्ही पकडले इकडनं रिक्षा, बघू शकता रिक्षेत बसले आहेत. आम्ही चाललो हळदीला. कैसा कैसा पकडा. दादांनी आपलं अरेंजमेंट केली रिक्षेची. रिक्षा चालवणारे नॉन स्टॉप ग्रीष्णेश्वर. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर येऊ शकता. पण जनरल येऊ नका. तर गाईज हे बघा तुम्ही बघू शकता पाठीमागे ते हॉटेल आहे. त्या हॉटेलवरती आम्ही स्टे करून थोडीशी तयारी वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन बॅगा वगैरे आम्ही तिथे ठेवले. बघू शकता बाकी सगळे पाठीमागून तयारी करून येत आहेत. हर हर महादेव. हा आता आम्ही चाललोय इथे थोडं दर्शन वगैरे करून नाश्ता वगैरे करून नंतरला आम्ही निघणार आहे ग्रीष्णेश्वर मंदिरात. तुम्हाला दाखवतो पुढे बघत राहा. मूर्तीच्या गावारा दिसतो रोडवरनं पण. साईडला जपून थांबा जरा तुझ्या साईडला. काय आता आपण निघालोय. आता आलोय पोचायला. बघू शकता तुम्ही. हो भैया. चालू पाहिजे आहेत ना तुमच्याकडे सुट्टे चौडीची. हा जय श्री महाकाल. आता आपण टिक्का लावलाय आहे आणि आता पुढे चाललोय आपण. बघूया तुम्ही आपण अजून एंट्री मारली आहे आणि इथे लाईन वगैरे आतमध्ये जी लाईन आहे त्या लाईनमधून आपल्याला नंतर पुढे जायचं. आतमधून पण येतं. बघू शकता पाठीमागे लाईन आहे आणि आपली माणसं सगळी पाठीमागे येत आहेत आणि इथून झिगझॅग आहे. शाळेची पुराण त्यांच्या टोपीवर नंबर लिहिले. हजेरी क्रमांक टोपीवर नंबर लिहिले. शाळेतली मुलं आली मस्त आहे तो खाण्यात. जय हनुमान. आज शनिवार आहे. बजरंग बली केवढं बघा लाईन आहे. लाईन नंतर आपल्याला करू आतमध्ये एंट्री मारायची. बघू शकता आता ही शेवटची लाईन आहे जी आपल्याला डायरेक्ट मंदिराकडे घेऊन जाते आणि मंदिर बघू शकता तुम्ही. गाभाऱ्यात जाण्यापूर्वी काही इकडचं वैशिष्ट्यच आहे तसं की पुरुषांनी कमरेच्या वरचे वस्त्र काढावे. गाभाऱ्यात जायचं तर आपण काढले तर या बघा कुर्ता हातात घेतलं. ते ठेव. आपण शरीराच्या वरच्या बघा पुढे जे गेले आहेत ते चालले आहेत. वस्त्र त्यांनी काढलेले आहेत कमरेवरचे. ये कुठे हे पण काय असतास
साईड टाकलं. आम्ही सगळ्यांनी काढले वस्त्र. अरे बंडू पण आता काढणार. बंडू काढ. आता आपल्याला जायचं आहे गाभाऱ्यात. काढा. अरे गाभाऱ्यात जायचंय. जावं तर लागणार आपल्याला. असं बांधलं असेल रे सुशांत. त्याला बांधलं हे काय मी बांधलेलं. नाही रे थांब राहू दे. तुला आहे चाय आता आपले मेन एंट्री आता एवढा राहील. थांब जरा कॅमेरा पण ठेवायला सांगितलं. चला चढवायचा का? चला चला वगैरे आता करून आता आम्ही निघालोय. आता जरा बाहेर वगैरे जाऊन जरा फोटोशूट करणार आहे. मस्त आम्हाला पहिलं असं ज्योतिर्लिंग आहे तिथे आम्हाला शिवलिंगाचं आम्हाला हात लावून दर्शन करायला भेटलंय. फोटोशूट वगैरे झालेलं आहे आणि दर्शन पण आपलं झालेलं आहे. आता आपण निघाले. 4 देव अजून बाकी आहेत. आता पुढे झालं दर्शन करत आणि पुढे बाहेर आमची गाडी पण बाहेर थांबली आहे. ते सगळे लोक बघू शकता. शाळेवेळी आता ते आम्ही